नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इयत्ता 10वी मराठी मधील उपयोजित लेखन प्रकार यातील जाहिरात लेखन हा 5 मार्काचा जो प्रश्न येतो तो आपल्याला अभ्यास करायचा आहे। आज आपल्याला जाहिरात लेखन काय आहे, तर जाहिरात लेखन हे देखील एक उत्तम कौशल्य कला आहे आणि आजच्या स्पर्धेच्या युगाचा जाहिरात हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे। त्याच्या यशस्वीतेवरच उत्पादनाच्या विक्रीचा आलेख ठरतो। म्हणून एखाद्या उत्पादनाची जाहिरात करणे ही अत्यंत सृजनशील कला आहे आणि ती आत्मसात करणे हे व्यवसायाच्या यशाचे महत्त्वाचे तंत्र आहे। यावरच जाहिरातीवरच उत्पादनाची खरेदी विक्री हे एक महत्त्वाचं तंत्र आहे आणि त्यात यश मिळणं हे जाहिरातीवर जास्त अवलंबून आहे। लोकांच्या मनात उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे, त्याकडे लोकांचे लक्ष वेधणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो। लोकांच्या मनामध्ये उत्पादनाबाबत आपल्या आवड निर्माण करणे, त्यांच्याकडे लोकांचं लक्ष वेधून घेणे हा एक जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो। आणि जाहिरात लेखन आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट व भ्रमणध्वनी मोबाईल यांच्यातील क्रांतीमुळे जाहिरात क्षेत्राची कक्षा अधिक विस्तारलेली आहे। आजचं युग हे संगणकाचं युग आहे, माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये इंटरनेट, भ्रमणध्वनी, मोबाईल मधील जे प्रकार आहेत, व्हॉट्सअप आहे, ब्लॉग आहे, ट्विटर आहे, यांच्यातील क्रांतीमुळेच जाहिरात क्षेत्राची कक्षा विस्तारलेली आहे। आपल्याला जाहिरात लेखन करताना न्यूजपेपर आहेत, वर्तमानपत्र जे येतं त्यामध्ये जाहिरात आहे, सोशल मीडिया मधून जाहिरात करता येते आणि आजच्या इंटरनेट मधून मोबाईल मधून अनेक असे प्रकार आहेत। व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, ब्लॉग आहे, इंस्टाग्राम, अनेक या नेटच्या सहाय्याने आपल्याला जाहिरात करता येते आणि ती लोकांपर्यंत आपलं उत्पादन चांगल्या प्रकारे पोहोचवता येतं। आता जाहिरात लेखन करताना पुढील मुद्दे महत्त्वाचे आहेत ते लक्षात आपण घ्यायला पाहिजेत। जाहिरात हा संदेश स्वरूपाचा संवाद असतो आणि कोणत्याही संवादाचे महत्त्वाचे माध्यम हे भाषा हेच असते। या दृष्टीने जाहिरात लेखनात भाषा ही महत्त्वाची ठरते। आता आपल्याला जाहिरातीचा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, तर त्यामध्ये संवाद हा महत्त्वाचा आहे आणि संवादाचे महत्त्वाचे माध्यम भाषा आहे। या जाहिरात लेखनात भाषा ही महत्त्वाची ठरते। कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे मुख्य सूत्र आहे। आपल्याला जाहिरात लेखन करायचे आहे आणि कोणत्याही वस्तूची जाहिरात करताना कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे मुख्य सूत्र आहे। जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी लक्षवेधी शब्दरचना असावी। आता आपण टीव्ही पाहताना किंवा कोणताही कार्यक्रम पाहताना, चित्रपट पाहताना अनेक जाहिराती येतात। त्यातले सगळे जाहिराती आपल्याला आवडतात असं नाहीये, एखादी जाहिरातच आपल्याला खूप आवडते किंवा आपलं लक्ष वेधून घेते किंवा आपल्याला त्या जाहिरातीतून त्यांचं म्हणणं आपल्या मनावर बिंबवलं जातं। म्हणजे थोडक्यात जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी लक्षवेधी शब्दरचना असावी। कशाची जाहिरात आहे हे ठळकपणे व आकर्षकपणे नमूद करावे। जाहिरात कोणत्या उत्पादनाचे आहे, कशाचे आहे हे ठळकपणे, स्पष्टपणे व आकर्षकपणे नमूद केले तर आपलं लक्ष तिकडे जाईल। अलंकारिक, काव्यमय, प्रभावी शब्दांचा वापर करून जाहिरात अधिक आकर्षक करावी। अलंकारिक भाषेचा वापर करावा किंवा एखाद्या कवितेतील 2 ओळी घ्याव्यात किंवा अनेक प्रभावी शब्दांचा वापर आहे
असं करून ही जाहिरात अधिक आपल्याला आकर्षक करता येते. जाहिराती तयार करताना समर्पक व लक्षवेधी भाषेला महत्त्व असावे. आता आपण जाहिरात बनवतो तेव्हा समर्पक आणि लक्ष वेधून घेणाऱ्या भाषेला महत्त्व असावे. ग्राहकांची बदलती आवड, सवय, फॅशन्स व गरज यांचे प्रतिबिंब जाहिरातीत दिसावे. युग बदलत चाललेलं आहे आणि या बदलत्या युगाप्रमाणे ग्राहकांची आवड ही बदललेली आहे. मग त्या बदलीनुसार काळानुसार माणसाच्या सवयी बदलतात, फॅशन्स बदलतात व गरज बदलते. याचे प्रतिबिंब महत्त्वाचे आपल्याला जाहिरातीत दिसायला हवे. जाहिरातीमधील उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची असते. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता जाहिरातीत दिसणे महत्त्वाचे आहे. सवलतीचा उल्लेख असणे आवश्यक नाही. का उत्पादनाची गुणवत्ता जर असेल तर एकदा जाहिरात केली तर वारंवार ही जाहिरात करावी लागत नाहीये. म्हणजे जाहिरातीमध्ये उत्पादनाची गुणवत्ता महत्त्वाची असते. आणि आपल्याला जाहिरातीमध्ये संपर्क स्थळाचा पत्ता, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID यांचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. आता जाहिरात करताना आपण एखाद्या वस्तूची जाहिरात करतो. मग आपल्याला ती एखादी वस्तू आवडलेली आहे, आपल्याला ती मागवायची आहे, मिळवायची आहे, तर ती नेमकी कुठे मिळेल? त्यामुळे त्याचा ठिकाणचा पत्ता किंवा मोबाईल क्रमांक, ईमेल ID यांचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीत असणे आवश्यक आहे. सुभाषित, सुवचन, काव्यमय भाषा, कवितेतील किंवा गाण्यातील एखाद दुसऱ्या ओळीचा जाहिरात लेखनात वापर करावा. आता जाहिरात करताना एखादं प्रसिद्ध सुभाषित असेल किंवा प्रसिद्ध एखादं सुवचन असेल, काव्यमय भाषा असेल, कवितेतील गाण्यातील एखादी ओळ असेल की जेणेकरून लोकांचं लक्ष वेधून घेईल अशी भाषा, असे शब्द, असे वाक्य आपल्याला जाहिरातीत वापर करता येतील. जाहिरात लेखन करताना आपल्याला या गोष्टींचा वापर करता येईल. म्हणजे जाहिरात ही आकर्षक, लक्षवेधी ठरेल. जाहिरात लेखन करताना चित्र काढणे, चित्र कलात्मकरित्या रंगविणे, सजावट करणे अनिवार्य नाही. येथे योग्य ओळींमध्ये केलेली मांडणी महत्वाची आहे. का जाहिरात लेखन लिहिताना तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि एवढा वेळ नाही की चित्र काढा किंवा चित्र ते रंगवलं पाहिजे याची आवश्यकता बिलकुल नाहीये. येथे फक्त योग्य ओळीमध्ये केलेली मांडणी महत्वाची आहे. परीक्षित लेखन अपेक्षित आहे, सजावट नाही. आपण जाहिरात लेखन करणार आहे आणि या जाहिरात लेखन ही कशी आकर्षक, थोडक्यात आणि कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त असे हे ते महत्वाचा उद्देश आहेत. पण परीक्षेत याचं लेखन अपेक्षित आहे. त्याची सजावट करत बसायचं नाहीये, वेळ वाया घालवायचा नाहीये. आपल्याला ठराविक वेळेतच जाहिरात लेखन करावं लागेल. सर्वात महत्वाची कृती पत्रिकेत जाहिरातीसाठी जो विषय दिलेला आहे त्यानुसार जाहिरात तयार करावी. आता तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येईल की या विषयावर जाहिरात लेखन करा किंवा अमुक एखादा विषय दिला जातो आणि त्या विषयावर तुम्हाला आकर्षक, कमीत कमी शब्द टाकून तुम्हाला जाहिरात लेखन करावं लागेल. आणि वेळेचंही बंधन महत्वाचं आहे. अत्यंत महत्वाची सूचना, जाहिरात ही पेनाने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये. परीक्षेत तुम्हाला कधी कधी वाटतं, कन्फ्यूज होता तुम्ही की पेनानं लिहू की पेन्सिलनं लिहू. तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ही जाहिरात लेखन पेनानंच केली पाहिजे, पेन्सिलनं करायची नाही. आणि त्याबरोबरच चित्र काढण्याची आवश्यकता बिलकुल नाही. जे काय म्हणायचं आहे ते थोडक्यात पण आकर्षक जाहिरात करायची आहे, वेळेत पूर्ण करायची आहे. आता आपण इथे एक नमुना पाहूया की पुढील विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा. एक, तुम्हाला परीक्षेत प्रश्न असा आला की पुस्तक प्रेमींसाठी भव्य पुस्तक प्रदर्शन, यावर तुम्हाला जाहिरात करायची आहे. आपल्याला जाहिरात लेखन या विषयावर करायचं आहे. तर आपण कसं करायचं? आणि दुसरा एक विषय दिलेला आहे, सुशांत युनिफॉर्म शालेय गणवेशाचे विक्रेते यांनाही आपल्या युनिफॉर्मची जाहिरात करायची आहे. तर यावर आपण कशी जाहिरात करायला हवी आहे आपण पाहूया थोडक्यात. उदाहरण, आता पुस्तक प्रेमी व वाचकांसाठी
सुवर्ण संधी, सुवर्ण संधी. भव्य पुस्तक प्रदर्शन. विज्ञान, गणित, भाषा, साहित्य विषयक पुस्तकांचे प्रदर्शन, स्थानिक व्यावसायिक भौगोलिक पुस्तकांचे भांडार. आता इथे काय दिले शेजारी, पुस्तक खरेदीवर 30% सूट आहे. म्हणजे लोकांना इथे आकर्षित करून घेतलं, चला आपण पुस्तक खरेदी करूया, कारण आत्ताच आपल्याला इथे 30% सूट मिळेल, नाहीतर इतर वेळेला आपल्याला पूर्ण पैसे भरावे लागतील. आणि कसं, ज्ञानोपयोगी पुस्तके, संशोधन, नैतिक मूल्य, शैक्षणिक विषयक भरपूर पुस्तकांचा फ्रेश स्टॉक उपलब्ध आहे. इथं आपण त्यांना लक्ष वेधून घेतलं की वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला जी हवी आहेत अशा भरपूर पुस्तकांचा फ्रेश स्टॉक इथं आता उपलब्ध आहे आणि त्यावर पुन्हा 30% सूट आहे. पुस्तकांचे जग सुंदर छान, दोस्ती करू त्यांच्याशी, वाढवूया ज्ञान, असं आपण इथे मेसेज लिहिलेला आहे. आणि प्रदर्शनाचे ठिकाण लोकमान्य टिळक वाचनालय, सदाशिव पेठ, पुणे. प्रदर्शनाची वेळ 10 ते 13 जानेवारी 2020 सकाळी रात्री 9 ते रात्री 9 असं आपण पुस्तकाच्या प्रदर्शनाची आकर्षक जाहिरात करायची आहे. जास्त वेळ घालवायचा नाही. ठराविक वेळेचं आपल्याला बंधन असल्यामुळे आणि 5 मार्काला जाहिरात लेखन असल्यामुळे कमी वेळात पण सुंदर मुद्देसूद मांडणी आणि आकर्षक जाहिरात अशी आपण आपल्याला करता येईल, लिहिता येईल. आणि आता आपण दुसरं पाहणार आहोत. विषय दिलेला आहे की सुशांत युनिफॉर्म्स हे एक युनिफॉर्मचं विक्रेत्याचं दुकान आहे आणि त्याची जाहिरात आपण कशी करणार आहोत. 50 वर्षाची दीर्घ परंपरा, म्हणजे वर्षानुवर्ष हे युनिफॉर्म बनवण्याचं काम करत आहेत. विश्वसनीयता हेच यशाचे रहस्य आहे. प्रामाणिकपणा, लोकांचा विश्वास हेच यशाचे रहस्य आहे. आता आपण इथे वाक्य लिहिलं. नंतर आपण चौकोन करून सुशांत युनिफॉर्म्स म्हटलेलं आहे आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते म्हटलेलं आहे की आमची वैशिष्ट्ये सर्व शाळांचे युनिफॉर्म्स आणि सर्व वयोगटांसाठी खास सवलतीत उपलब्ध आहेत. टिकाऊ व दर्जेदार, माफक व किफायतशीर दरामध्ये ते उपलब्ध आहेत. सर्व शाळांचे युनिफॉर्म्स मिळण्याचे शहरातील एकमेव ठिकाण. आता याच्यावर पण आपण काय म्हटले, खरेदीवर 30% सवलत. इथं सवलतीचा आपण उल्लेख केलेला आहे, म्हणजे लोकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे की चला आपल्याला इथे थोडी सूट मिळते, म्हणजे आपण ताबडतोब गेलं पाहिजे आणि युनिफॉर्म खरेदी केला पाहिजे. त्यासाठी संपर्क पत्ता द्यायचा आहे. संपर्क पत्ता म्हटले सुशांत युनिफॉर्म्स, MG रोड, कापड बाजार, अहमदनगर. त्यासाठी संपर्क दिलेला आहे, पहा नंबर दिलेला आहे आणि ईमेल ID पण इथे दिलेला आहे. ताबडतोब तुम्हाला संपर्क करता येईल आणि आपल्याला जी वस्तू हवी आहे ते मिळवता येईल. म्हणजे कोणत्याही उत्पादनाची जाहिरात कमीत कमी शब्दात परंतु जास्त आशय आणि जास्त लक्ष वेधून घेणारी वाक्य आपल्याला लिहावी लागतात. तेव्हा असं जाहिरात लेखन तुम्ही कराल तर तुम्हाला छान मार्क मिळतील. पहा, तुम्हाला जाहिरात लेखन करण्यासाठी मुद्दे समजले असतीलच, त्याप्रमाणे तुम्ही जाहिरात लेखन चांगल्या प्रकारे ठराविक वेळेत करा. धन्यवाद.